स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बीएड परीक्षा म्हणजे सीईटी परीक्षा दिलेली आहे आणि या विद्यार्थ्यांचं फॉर्म भरणे सुरू आहे, रजिस्ट्रेशन करणे सुरू आहे. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची जी तारीख होती ती 18 तारीख होती विद्यार्थी मित्रांनो, आणि ती तारीख गेलेली आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरीफायची जी तारीख आहे ती 23 तारीख आहे. आणि यात ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण झालेली होती, वायसीएमचा रिझल्ट असेल, कोणत्याही पदवीचा रिझल्ट असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आता रिझल्ट लागलेले आहेत, मेजॉरिटी रिझल्ट लागलेले आहेत. आणि जे रिझल्ट लागलेले नाहीत त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येणार नाही. अजून डेट वाढेल की नाही आपल्याला माहिती नाही. डेट जर वाढली असती, डेट वाढली असती आणि सीईटी सेलने तसं नोटिफिकेशन सुद्धा टाकलं असतं, परंतु अजून टाकलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपलं आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं पार्शली व्हेरीफाय येत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण कॅप राऊंड साठी पात्र असणार आहात. कोणतीही भीती बाळगू नका. आपण पार्शली जरी असलं तरी आपले डॉक्युमेंट काही प्रमाणात त्या ठिकाणी व्हेरीफाय आहेत असं त्याचा अर्थ होत असतो आणि त्या विद्यार्थ्यांना घाबरायची काही गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांचा अजून रिझल्ट लागलेला, रजिस्ट्रेशन केलेला आहे पण तो रिझल्ट लागलेला नाहीये, डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत म्हणजे होत असेल तर ते 23 तारखेपर्यंत त्याची लास्ट तारीख आहे. त्यानंतर ऑप्शन फॉर्म, मेथड निवड, हे जे नोटिफिकेशन आहे हे काही दिवसाने म्हणजे 23 तारखेनंतर नोटिफिकेशन येईल किंवा उद्या परवाही त्याचं नोटिफिकेशन सीईटी सेलवरती येऊ शकते की ऑप्शन फॉर्म भरत असताना कोणत्या सूचना घ्यायच्या आहेत किंवा कोणत्या सूचना तुम्हाला आवश्यक आहेत आणि त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या पद्धतीनं फॉर्म भरलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला पुन्हा तो फॉर्म भरायचा आहे. म्हणजे जो फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये तुम्हाला त्याच पद्धतीनं तुम्हाला मेथड निवडायची आहे, तुम्हाला प्रिफरन्स निवडायची आहे, मेथड निवडायची आहे आणि मेथड निवडून तुम्हाला तुमचे जे काही प्रिफरन्स आहे, बाकी ज्या इतर बाबी आहेत त्या लॉक करायच्या आहेत. आणि लॉक केल्यानंतरच तुम्हाला या सर्व गोष्टी पुढे करता येणार आहेत. आणि त्यानंतर तुमचा कॅप राऊंडचा जो काही आहे तो राऊंड लागणार आहे आणि त्यात तुम्हाला कॉलेज अलाउड होणार आहे. म्हणून 23 तारखेपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. 23 तारखेच्या आत सीईटी सेल एक नोटिफिकेशन टाकेल, एक सूचना देतील तुम्हाला की ऑप्शन फॉर्म फिलिंग करत असताना कोणत्या सूचना किंवा कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि आता सध्या दोनच टॅब तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. एक कन्फर्म म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशनचं कन्फर्म, तुमचं व्हेरीफाय आणि पार्शियल व्हेरीफायचं, असं हे दोन्ही रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफायचं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, दोन टॅब दिसत आहेत. आणि जेव्हा टॅब बंद होईल त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी दुसरे टॅब येतील, परंतु ते यायला वेळ आहे कारण अजूनपर्यंत त्या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ही व्हेरीफायची प्रोसेस 23 तारखेपर्यंत असणार आहे. त्यामुळे ते टॅब अजून यायचे आहेत. त्यामुळे पेशन्स असणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी विचारतात की सर किती वेळ होईल, आणि वसतिगृहाच्या बाबतीत तर सर्वात जास्त विद्यार्थी फॉर्म म्हणजे फोन करत असतात, मेसेज करतात की सर आम्ही बीएड करणार आहोत, आम्हाला वसतिगृह मिळेल का? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वसतिगृह मिळणार आहे. मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे की जेव्हापर्यंत तुमचे कॅप राऊंड सुरू होत नाही किंवा कॅप होत नाही किंवा तुम्हाला कॉलेज अलाउट होत नाही आणि ऍडमिशन तुम्ही करत नाही तेव्हापर्यंत हे ऍडमिशन प्रोसेस सुरू असते. आणि जागा पूर्ण 11वी वालेच विद्यार्थी घेऊन घेतील, बीए वालेच विद्यार्थी घेऊन घेतील, जे नॉन प्रोफेशनल आहे, जे विदाउट सीईटीने त्यांनी ऍडमिशन केले आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक वसतिगृहामध्ये त्या कोर्सेसचा किंवा त्या प्रोफेशनल कोर्सचा त्या ठिकाणी कोटा असतो ज्या माध्यमातून जागा भरल्या जात असतात. त्यामुळे संपूर्णच 11वीचे विद्यार्थी भरून घेतील असं होत नाही. आता 11वीची प्रोसेस पहिल्यांदा झालेली आहे म्हणून 11वीच्या पोरांचा कोटा भरला जातो. नंतर प्रोफेशनल एज्युकेशन जे आहे ते प्रोफेशनल एज्युकेशनचा जो कोटा आहे त्यानंतर तो म्हणजे जी लिंक आहे ती ओपन केली जाते ही लिस्ट लागल्यानंतर. अशा वेळेला ज्या वेळेला तुमचं कॅप राऊंड होत असते त्या वेळेला जागा त्या ठिकाणी भरत गेल्या जातात आणि त्यानुसार ज्या काही रिक्त जागा असतात त्यासाठी पुन्हा आपल्या हॉस्टेलची लिंक जी आहे ती सुरू केली जात असते आणि त्याचनुसार तुमचा कट ऑफ लागतो, ज्यानुसार तुम्ही डिग्रीची, जसं आता बीएड जे आहे ते तुम्ही डिग्री नंतर करता तर तुम्हाला बीएडचा जो नंबर आहे तो तुमच्या सीईटीच्या स्कोर वरती लागणार नाही, तर तुमचे जे काही डिग्री आहे, कोणतीही डिग्री असेल त्या डिग्रीचे जे काही पर्सेंटेज आहे त्यावरती तुमचा त्या वसतिगृहामध्ये नंबर लागणार आहे. त्यामुळे डीएडची प्रोसेस, वसतिगृहाची प्रोसेस, ह्या दोन्ही गोष्टीसाठी घाबरू नका. ज्या वेळेला तुमचा कॉलेज अलॉट होईल त्यावेळेला आपल्या ग्रुपला स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग जे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरतीही इन्फॉर्मेशन येते
लिस्ट लागली त्यासाठी येते माहिती येते. त्या संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही वसतिगृह आहेत, आपण सर्व फॉलोअर्स आहात, आपण ग्रुपला जॉईन आहात, त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याची इन्फॉर्मेशन मिळणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी ग्रुपला जॉईन नसाल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरती जाऊन तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या राहण्या खाण्याचाही खर्च वाचेल. आणि फीजच्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, जे कोणत्याही युट्यूबरने ही तुम्हाला माहिती सांगितलेली नाही. आपण जबाबदारी सुद्धा घेतो. जे SC ST विद्यार्थी 100% स्कॉलरशिप आहे त्या विद्यार्थ्यांना 1 रुपयाही न देता तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला प्रवेश घेता येतो. पण तुम्हाला ती लढाई कागदांनी करावी लागेल, GR माध्यमातून खेळावी लागेल. तर तुमचे 40,000 ते 80,000 रुपये वाचेल 2 वर्षाचे. अन्यथा आपण गुलामी जीवन जगतो. त्यांनी पैसे मागितले तर आपण कॉलेजवाल्यांना पैसे देत असतो विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला मेथड आणि जे काही ऑप्शन फॉर्म आहे ते फिलिंगसाठी थांबावं लागेल. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ऑप्शन फॉर्मचे नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर आपण अपडेट देतोच आहे आपल्या ग्रुपवर. त्या अपडेट करिता आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कायमस्वरूपी आपल्याला अपडेट मिळत राहील. आणि महत्वाचं लिंकला जॉईन व्हा, ग्रुपला जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. धन्यवाद.